हॅलो हॅलो हां या या हो मी नवीन टॅबचं उद्घाटन केलं आहे अजून नाही केलं. टॅब कुठे आहे? टॅब माझ्याकडे घेतला ना आणि हा त्याला देणार होता. नील काय बोलला माहिती का, तो हा बंगाल लॅपटॉप मला नको, टॅब मी घेतो पैसे रेडी. मला स्केल सांग स्केल काय स्केल वा साऊंड दादा टेक करूया चला. रसिको सूर नवा ध्यास नवामधून जिला आपण ऐकली पाहिली अशी अत्यंत गोड गळ्याची अतिशय सुरेख असं गाणं सादर करणारी ईशानी पाटणकर हिला आमंत्रित करतो. जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करूया. ईशानी पाटणकर.
कोऱ्या कोऱ्या गालावरी चढली लाजची लाली कपोर नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो रारी कपोर नवरी आली ससणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किन किन कांकन ऋण झुण पोइंजण सजली नटली नवरी आली कोऱ्या कोऱ्या गालावरी चढली लाजची लाली कपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो रारी कपोरी नवरी आली हसते हळूच गाली कपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो रारी कपोरी नवरी आली आला नवळ देवा वेसिला ग देवा नारायणा आला ग मंडपाता गना गोत सार पैसा लागा मोरा ढोला ताशा वाजिरा सासरी मिळू रे तुला माहेराची माया माहेराच्या माये संग सुखाची कछाया भरून आलं डोळा जड जीव झाला लेक जाय सासरा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवताली आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी रारी कपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो रारी कपोरी नवरी आली आला नवळ देवा वेसिला ग देवा नारायणा आला ग मंडपाता गना गोत सार पैसा लागा मोरा ढोला ताशा वाजिरा थँक्यू अतिशय असं सुरेख गीत हे झाल्यानंतर आता यानंतर मी पुढच्या आणखीन एका अशाच नवोदित तरुण गायकाला आमंत्रित करतो गायक आणि संगीतकार स्वप्नील गोडबोले एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी व्हेरी वेलकम नमस्कार सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करताना एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी हो
मन तरंगा होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना तानना नाना नाना ए तानना तानना नाना नाना. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते घडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यांवर मन हे वेडे झुलते. मन तरंगा होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. इथे बसलेल्या सगळ्यांचे हात वरती आणि रिदम मध्ये टाळ्या होतात. कमो ये बा. झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे भाबडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडी तरी भासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. थँक्यू.
याच्या पुढचं जे गाणं मी गातोय मला एक सांगायला आवडेल. त्या गाण्यातली जी ओरिजिनल फ्ल्यूटची धून आहे आपल्यामध्ये आज वरद उपस्थित आहे, ती त्यांनीच वाजवली ओरिजिनल. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वरद कटापूरकर. ऐकल्यावर कळेलच कुठलं गाणं आहे. याड लागलं ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ सात येई कस्तुरीचा, चाखलं या बार ग्वाड लागलं ग. चांद भासतो तिचाच मावळाया लागलं, हे ओढ लागली मनात कालबाया लागलं. याड लागलं ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ सात येई कस्तुरीचा, चाखलं या बार ग्वाड लागलं ग. सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून, पळतया कळतया वळतय माग फिरून. सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं, गेंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून. पायाला असं उरात पालवाया लागलं, हे ओढ लागली मनात कालवाया लागलं. याड लागलं ग याड लागलं ग. सुलगाना उलगाना जाळातल्यातल, दुःख नाही देखन ग एकलच हाय साथीला. काजळीला उजळाला
पाजळून यावा तिला चांदणीला अवतान धाडतोय रोज रातीला झोप लागना सपान जागवाया लागल हे पांघरू कसा भाळ पांघराया लागल थँक्यू. फारच सुरेख असा हा परफॉर्मन्स होता, सादरीकरण होतं. यानंतर एक छोटीशी सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण इथे सगळे उपस्थित आहात, आपली स्वतःची काळजी तर आपण घेतो आहोतच, पण त्याचबरोबर आपल्याजवळ ज्या वस्तू आहेत, पर्स आहे, मोबाईल आहे, त्यांची काळजी आपणच घ्यायची आहे. ही सूचना पोलीस बांधवांकडून आली आहे. मी फक्त ती साध्या सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत मांडली, तर त्याची जरूर काळजी घ्या. आणि यानंतर आता आपण पुढच्या सादरीकरणाकडे वळूया. मी काल कार्यक्रमात असं म्हटलं होतं की दीदींविषयी, लता दीदींविषयी अनेकांनी अनेक लिहिलं, पण एका वाक्यात जर दीदींविषयी सांगायचं असेल तर असं म्हणता येईल, दीदी गेल्या का हो? दीदी नाही गेल्या. जिथे जिथे सच्चा आणि प्रामाणिक सूर आहे त्या सुराला तुम्ही लता म्हणा. बरोबर की नाही? पटत असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. हा सच्चा आणि प्रामाणिक सूर जोपर्यंत या पृथ्वी तलावरती असेल तोपर्यंत लता दीदी या आपल्या सोबत असतील. असाच सच्चा आणि प्रामाणिक सूर जो आहे तो आता मी इथे या रंगमंचावरती आमंत्रित करणार आहे. शास्त्र शुद्ध ज्याची बैठक आहे, मधाळ आवाज आहे, राजबिंडा व्यक्तिमत्व आहे, असा स्वप्नील बांदोडकर जोला टाळ्या झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या आवाजाची दस्तूरखुद्द लता दीदींनी तारीफ केली, अशा गोड आवाजाची आणि तितकंच गोड व्यक्तिमत्व असलेली बेला शेंडे, तेव्हा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे. स्वप्नील आणि बेला. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहात? एन्जॉय करतात की नाही? खूप सुंदर वाटतंय आज इथे अक्षरशः 2.5 वर्षांनी हा जो दादर परिसर आहे तो चकाकतोय. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे ते आपल्याला महाराष्ट्राचे लाडके पर्यावरण आणि पर्यटक मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्यामुळे शक्य होत आहे. आणि ऑफकोर्स जे आयोजक आहेत साईनाथजी दुर्गे, त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की इतक्या सुंदर ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि आम्हाला जे छान वाटतं ते आपल्यासमोर सादर करू. जसं कुणाल रेगे म्हणाला लता दीदींबद्दल, आणि खरंच ते खरं आहे, कारण काही दिवसांपूर्वी ह्याच पुण्यभूमीवर त्या विलीन झाल्या. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण जसं बाप्पाच्या गाण्याशिवाय करू शकत नाही, तसं आजपासून मला असं वाटतं की लता दीदींच्या गाण्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होऊ शकत नाही. अगदीच. त्यांची आठवण आणि मग आमची इतर गाणी. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, गर याद रहे. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा,
मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे। वक्त के सितम कम हंसी नहीं, आज है यहाँ कल कहीं नहीं। वक्त से परे अगर मिल गए कहीं, मेरी आवाज ही पहचान है, कर याद रहे। धन्यवाद. आज मराठी भाषा दिन आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा या दिनानिमित्त. आणि ह्यानंतर जे गाणं सादर होणार आहे, मी आणि स्वप्नीलनी खूप डुएट्स गायलेत आणि जी गायली ती तुम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडली. तर हा कार्यक्रम ठरला तेव्हासुद्धा प्रचंड फरमाईशी किंवा हे गाणं होईल का ते गाणं होईल का असं होत होतं. सो आता जे डुएट सादर करणार आहे त्याचे शब्द मी तुम्हाला सांगत नाही, गाणं सुरू झालं की तुम्हाला ते कळेलच. ऐकूया. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे. बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. मंदार व्हॉइस नाही. एक तू शब्द मी गीत तू, आकाश तू आभास तू साऱ्यात तू. ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे. बंध जुळते हे प्रीतीचे
गोड नाते जन्मांतरी घडले कसे कधी कळते नजे कधी हळूवार ते आले कसे ओठावरी देना तू साथ दे हातात हात दे नजरे तला नजरे तुनी इकरार घे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरी थँक्यू सो मच. साईड फिल्म्स मध्ये व्हॉइस दिलायस नाही दिलायस इथे दिलायस कारण ऐकू येत नाही. साईड फिल्म्सला व्हॉइस पाहिजे थोडंसं. इनियर्सला पण थोडा व्हॉइस चालेल. ड्रायच दे पण थोडा. ओव्हरऑल म्युझिक कमी कर इन मध्ये आणि व्हॉइस अप ठेव. सगळ्यांची साथ मिळेल का? कम ऑन. माझा आणि पेराचा एक खूप अप्रतिम डुएट आहे. ट्रॅक थोडा चालेल इनियरला. रंग बावऱ्या स्वप्नाला सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेडींना सांगा रे सांगा हे भास मोती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग बेऱ्या मना मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. नादावला धुंदावला कधी गुंतला जीव मावरा नकळी कसा कोणामुळे सूर लागला मन मोकळा हा भासगी तुझी आहे नशा मला साथ घालती दाही दिशा. मला वेड लागले प्रेम
टाळ्या. सगळे नवे वाटे मला कुणी भेटले माझे मला फुलताकडे उमलून मन मोगरा गंधाळला. की तुझी आहे नशा मला साध घालले दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे रंग बावऱ्या स्वप्नाला सांगा रे सांगा बुंद कळाला गेलेला सांगा रे सांगा हे भास होते कसे हे नाव होते कुणाचे का सांग वेड्या मला मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि थँक्यू थँक्यू सो मच. यानंतर मी काही गाणी मी बेलाला सांगेन पुन्हा एकदा मंचात त्यांनी प्रवेश करावा. एक खूप सुंदर गाणं होतं जे काही वर्षांपूर्वी आलं होतं जे दोघा मित्रांचं होतं मी आणि अवधूत. चित्रपट होता गोलमाल. ते गाणं आपल्यासमोर सादर करतो. परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली. परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली. तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ सुनी हळूच जीभ चावणे. हो हो तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी हळूच जीभ चावणे.
मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली तिची अदा करी फिदा हिमे नका हिमे नका हिमे नका कुणी जणू निघाली परी म्हणून की सुंदरा तिची तरह से जरा निराई तिची अदा करी फिरा हिमे नका हिमे नका हिमे नका कुणी जणू निघाली हे बटन कमी करा हे बटन कमी कर ही बट तू पण कमी कर हजार रात्री भेटते बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते हजार राती भेटते बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते बोलणी तिची अशी फुले जशी हजार भोवताली तिची अदा करी फिदा हिमे नका हिमे नका हिमे नका परी म्हणून की सुंदरा तिची तरह से जरा निराई तिची अदा करी फिदा हिमे नका हिमे नका हिमे नका कोणी जाणू निघाली थँक्यू सो मच मंदार खूप मिडेश व्हॉइस आहे थोडासा त्याच्यात लो एंड्स दे त्याच्यात थोडंसं रिवर्ब दे थोडंसं आणि कीबोर्ड सगळे कमी कर प्लीज थोडे कमी कर सगळे ओव्हरऑल ओके यानंतरचं जे गाणं आहे ते स्पेशल माझ्यासाठी कारण काही गाणी असतात जी तुमची ओळख बनून जाते त्यातलं हे गाणं आहे आपल्यासमोर सादर करतो ड्रम्स पण कमी कर गालावर खणी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाह तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मना दे गिटार पण कमी गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाह तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मना दे
हो कोणता हा मोसम मस्त रंगांचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते माझ्या नाही मी कोणाचा आहे तुझा जगण्याची मज आता कळते माझ्या नाही मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी खरे खरे तुझ्यासाठी जीव सुरे मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रे ना, हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली मला जिंदगी ही घेऊन आली तुझ्या चाहुलीची धून आनंदी अंतरास माझ्या छेडून गेली जगण्याची मज आता येईल अशा तू माझे जीवन तू माझी दिशा जगण्याची मज आता येईल अशा तू माझे जीवन तू माझी दिशा आता तरी माझ्या बरी कर तुझी जादूगिरी हुर हुर का जीवाला बोल आता काहीतरी भेट आता कुठेतरी कसला बोला हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा थोडासा टेक्निकल इश्यू आय थिंक मंदार वी शुड चेंज द माइक आणि मी आता आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यात लाडक्या गायिकेला बोलवतो आणि तिने तिची छान छान गाणी सादर करावी मी तुमच्या समोर होतो एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण स्वागत करूया बेला शेंडे यांचं पहिल्या गाण्यापासून मी बघते की अतिशय अप्रतिम ऑडियन्स आहे आणि जी पॉप्युलर गाणी आहेत ती तर सादर होत आहेतच पण त्याचबरोबर काही नवीन गाणी सुद्धा घेण्याची इच्छा आहे चालेल ना म्हणता ड्राय व्हॉइस दे ड्राय दे कोमल काया की मोह माया
ऑडियन्स छबेदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार छबेदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी की सोसते भार शेलटी खुणावी कटी तशी हनुवटी नयन तलवार नटली कटली जशी उमटली चांदणी रंग वाहली यौवन बिचली पाहून दिसली इंद्रसभा भवताली थँक्यू 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 वन्स मोर घ्यायचं आहे Come on.
वाटतं जोरदार टाळ्या एकदा आपल्या सगळ्या म्युझिशियन्स मित्रांसाठी. इतकी अप्रतिम टीम ज्यांना तुम्ही रोज बघता कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रम परिपूर्ण होतो तो यांच्यामुळे. सो आय थिंक दे डिझर्व अ राऊंड ऑफ अप्लॉज. आपल्या मराठी संगीतात आपण इतक्या प्रकारची गाणी ऐकतो आणि मराठी म्युझिक हे काळानं रूप बदलत आलं आहे आणि त्याचप्रमाणे आत्तासुद्धा आपलं मराठीपण जपून अनेक अशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात ज्याच्यात पाश्चात्य संगीताचा सुद्धा तितकाच वापर केला गेला आहे त्याच्या प्रोग्रॅमिंगमध्ये, तर त्याच्या अरेंजिंग्समध्ये, पण त्याचबरोबर त्याच्यातलं मराठीपण जपून आहे. तर असंच एक अतिशय गोड असं रोमॅन्टिक गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तेच ऐकवते. ट्रॅक थोडा लाऊड मिळेल? ट्रॅक नाही आहे इनियरला. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. हरवून तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. कीबोर्ड्स इनियरला कमी कर. तुझ्या नशिल्या नजरेत मीही गोर फटते, हा शहर तेरे मन वेडे तुझ्यातच विरते. हसता तू जरा खोल काळजात हुळे हुळे, बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे. हरवून तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणते. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या बेर फेरतो. तुझीच होती जगणे मी माझी ही विसरते. हा, करून येते सारे काही तुझ्यासाठी करते. ऐकना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले, नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यात आले. तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणते. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी चोरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. थँक्यू. आणि मगाशी मी जसं म्हणले की ऑडियन्स जेव्हा खरंच फार सुंदर असतो आणि प्रत्येक गाणं तितक्याच मनापासून ऐकतो, तितक्याच तन्मयतेने ऐकतो, तेव्हा मला वाटतं की आम्हाला असं वाटतं की एखादं तरी नवीन गाणं घ्यावं. आणि ह्या पुढचंच एक गाणं आहे ते असंच आहे. योगेश साळवे यांनी लिहिलेलं आहे आणि तन्मय भावे यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं आजच्या दिवशी गाणं माझ्यासाठी फार स्पेशल आहे, कारण
छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण अनेक गाणी आजवर ऐकलेली आहेत, अनेक पोवाडे ऐकले, त्यांची शौर्यगाथा ऐकलेली आहे. पण ते जेव्हा लढाईला जायचे तेव्हा जिजाऊंना त्यांच्याविषयी काय वाटायचं, किती भीती वाटायची, किती आदर वाटायचा, त्यांच्या मनाला किती घोर लागायचा. अशा पद्धतीच्या सेंटिमेंट्स हे गाणं आहे, ज्याच्यात त्यांच्या भावना आहेत. कारण का सगळ्यांसाठी जरी ते राजे असले तरी जिजाऊंसाठी मात्र ते शिवबा होते कायमच. तर अतिशय सुंदर असं लिहिलेलं गाणं, शब्दांकडे नक्की लक्ष द्या, आपण ऐकूया. ट्रॅक थोडा इनियरला लावून दे ना. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना. भाव वेडे मन हे माझे गुंतले तुझ्यातना. भाव वेडे मन हे माझे गुंतले तुझ्यातना. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना. जिनकी सीता ही दिशान, यवन पाहता कापिती. जिनकी सीता ही दिशान, यवन पाहता कापिती. जोडीसी गड दुर्गराज, कीर्ती वचने व्यापिती. राहसी महिनोरणी तो, घोर मजसी लागतो. काळजाचा तुकडा माझा, रणी मारू दौडितो दौडितो. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना. लाभले देवत्व तुझसी, राजमाता मी जाहले. पाहिले जे स्वप्न हृदयी, मूर्त रूप त्या अर्पिले. दिधली सतुरयते समाजा, नवस्वराजाची दिशा. गर्विते प्रत्येक माता, पुत्र हो शिवबाजसा. पुत्र हो शिवबाजसा. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना. असशी तू श्रीमान राजा, मजसी तू शिवबाचना.
याच्यानंतर एक छोटीशी विश्रांती आणि परत भेटूया लगेच. हॅलो हॅलो साऊंड चेक. हॅलो. मध्ये जे उपस्थित सगळे रसिक प्रेक्षक आहे त्यांना एक छोटीशी विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ना. क्या बात आहे. मालक नमस्कार. आता इतक्या छान टाळ्या वाजवल्या, आता मध्ये थोडी जागा होते ना. काय दादरमध्ये असणं हे फार महत्वाचं आहे बरं का. काय नाही आहे दादरमध्ये, सगळं आहे ना. शिवतीर्थ आहे आपल्या दादरमध्ये, स्मारक आहे, समर्थ व्यायामशाळा आहे, कितीतरी शाळा आहेत आपल्याकडे दादरमध्ये असणे. पण दादरचं सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, वैशिष्ट्य काय, की तुमचं पक्क दादरकर असणं हे महत्वाचं आहे. तुम्ही बघा जगाच्या पातळीवर कुठेही गेलात ना तरी एक दादरकर दुसऱ्या दादरकराला बरोबर ओळखतो. तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, मी दादर, तू दादरचा आहे, मी पण दादरचा. मग ती लिंक ना शाळेवर जाते, तुझी शाळा कुठली, मी बालमंच बाल. मग ते शिक्षकांवर, तुला नाईक सर होते का, बापू सर होते का, तिथून ते सुरू जे होतं ना, ह्याला अस्सल दादरकर म्हणतात. धन्यवाद. इतक्या कमी टाळ्या वाजवता तुम्ही दादरकर असून. मनीष, तुझ्या डोंबिवलीत किती टाळ्या वाजवतात मग. तर हे दादरकर असणं पक्क फार महत्वाचं आहे आणि हे कौतुकास्पद आहे. म्हणजे काय आहे की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट महत्वाची आहे की दादरकर माणूस जो आहे तो अत्यंत रसिक आहे, तो चोखंदळ आहे आणि कलेचा आस्वाद घेत असतो. तर त्यामुळे टाळ्या वाजवा असं सांगावं नाही लागत, ते स्वतः आता नका वाजवू. मी आपलं बोलतोय सहज, मी आपलं सहज बोलतोय, मी असं सारखं सारखं नाही सांगणार. पण जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या झाल्या पाहिजे. खरं तर नाचायलाही हरकत नाही, पण नको आज, म्हणजे एकंदरीत इतकी सगळी गर्दी बघून नाचणं नको. तर हे दादरकर असणं हे कसं मुळातच सुरुवात असते त्याची, लहान असतानाच ते लक्षात येतं. तर अशी एक छान गोड दादरकर छोटीशी मुलगी, तिला मी आता आमंत्रित करतो तुमच्यासमोर. काय गाते ही माहिती आहे का, तिला काय पुरणपोळी म्हणायचे, काय म्हणायचं तिला, रवा लाडू म्हणायचे. होय बरं बरं. अशा रवा लाडू, हां बोला बोला. हो मी येतो, रवा लाडूकडे येतो नंतर. एक काही क्षण आपण थांबूया. प्रमुख सन्माननीय उपस्थिती आता होते आणि मग दादर रत्न जी आहेत सगळी त्यांचा आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सन्माननीय रश्मीवाहिनी ठाकरे यांचं इथे आगमन झालंय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. माननीय रश्मीवाहिनींचं खूप खूप स्वागत करतो. माननीय विशाखाताई सुद्धा आहेत त्यांच्यासोबत, त्यांचंही खूप खूप स्वागत. साईनाथजींना विनंती करतो, साईनाथजी त्यांना. बर मग एक गाणं होते का, हां ती स्वराचंच गाणं होतंय लहान. ओके बरं. वहिनींना विनंती आहे त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. खूप खूप स्वागत त्यांचं. आणि मी जो उल्लेख केला रव्याचा लाडू, तर अशी छान गोड गळ्याची उत्तम गाते अशी स्वरा, तिला मी आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या स्वरा जोशीसाठी झाल्या पाहिजे. ये स्वरा बाळा, सावकाश, धावू नकोस. बघा मी म्हटलं ना पक्की दादरकर आहे. नमस्कार. हॅलो. स्टँड काढू तुला नको ना स्टँड बाळा. नको. प्रतापगडच्या पायथ्याशी खाने
शिवाजी राजाच्या करामतीची त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजी जी करील काही कल्पना युक्तीची हजी करील काही कल्पना युक्तीची हजी महाराजांना निरोप घेताला महाराजांना निरोप घेताला न दंडवत घातला भवानीला न दंडवत घातला भवानीला तसंच आईची जाऊला वकुत यो वंगळ त्यो कसला पाणी आला आईच्या डोळ्याला न सरदार लागला रडाया अव हे सरदार तर रडतीलच हे सरदार तर रडतीलच पण हत्ती घोडा शिवण चाऱ्याला अन गाई गाई बघा लागल्या हमराया असला बेहुदा वखुत आला असला बेहुदा वखुत आला दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा अहो राजा हो जिरा राजी राजी अहो राजा हो जिरा राजी राजी अहो राजा हो जिरा राजी राजी अन बरक मंडळी खानाच्या भेटीसाठी अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांना असा शानदार शामियाना बनवता शानदार भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अन अशा शामियान्या कान डौल तडून हात आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती आणि बरं का मंडळी जीवामाला नावाचं नावी होता नावी म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा शिवबाच्या संगती महाला खान शामियाना देताच त्यो खान माझ्या राजाला म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले तो लग जाओ शिवबा आओ खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोखून नजारा गहिरी जिरा जिरा ओय नजर रोखून काय बघतोस खाना आमचा राजा आमचा शिवाजी राजा बी काय खच्चा घरचा छेला नव्हता राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चालची त्याची सावध बारी जिरा जिरा रे जिरा जिरा रे अन मग काय खानानं राजाला आलिंगन दिलं धगा गेला घेऊ खान दाभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज चिलखत बसे अंगाला खानाचा वार फुगा गेला खान अडबडला तेवढ्यात महाराजानं पोटा
गावन केला कृष्णचा घात गावन केला कृष्णचा घात लाविली गुलामीची हो वाट लाविली गुलामीची हो वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी मराठी शाहीचा मांडला थाट जी मराठी शाहीचा मांडला थाट जी हो थँक्यू वा 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 स्वरा खूप छान. मी म्हटलं ना पक्की दादरकर आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साठी. आणि ती सुरुवातीला अशी वरदकडे बघत होती की काय वाजवतोयस. आता पुढच्या गाण्याकडे बोलूया, पण पुढच्या गाण्यासाठी मी एकदा स्वप्नील दादा आणि बेलाला बोलवतो. हा मग नंतर परत तुला घ्या. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा स्वप्नील you. आणि बेला यांच्यासाठी प्लीज.